बार्शी टाकळी तालुक्यातील सारकिन्ही गावात केवळ 11वी उत्तीर्ण तोतया डॉक्टरला अटक करण्यात आली आहे। गेल्या 6 महिन्यांपासून तो रुग्णांवर उपचार करत होता। सध्या पिंजर पोलिसांनी तोतया डॉक्टरला अटक केली आहे। एक युवक तोतया डॉक्टर बनून सारकिन्ही गावात गेल्या 6 महिन्यांपासून वैद्यकीय व्यवसाय करत होता। सोमवारी पिंजर पोलिसांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू अचानक तोतया डॉक्टर विश्वजित मृत्युंजय विश्वास याच्या दवाखान्यात पोहोचली। सोमवारपासून ताब्यात असलेल्या तोतया डॉक्टरची आरोग्य पथकाने चौकशी केली। त्याच्याकडे वैद्यकीय शिक्षणाची कागदपत्र, वैद्यकीय व्यवसाय परवाना तपासला असता हा युवक केवळ 11वी उत्तीर्ण असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र आर्य आणि त्यांच्या चमूने चौकशी करत या तोतया डॉक्टरचा पर्दाफाश केला। पोलिसांनी तोतया डॉक्टरला अटक केली आहे। नागरिकांनी सावधानता बाळगून आपल्या जीवाशी खेळ करत असलेल्या बोगस डॉक्टरांची माहिती पोलिसांसह आरोग्य विभागाला कळवावी असं आवाहन करण्यात आलंय। सध्या आपण अकोला जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ग्रामीण भागामध्ये एक विशेष मोहीम राबवतो। या मोहिमेमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचे तालुका आरोग्य अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त टीम मार्फत तपासणी करत आहोत। जेवढे काही खासगी वैद्यकीय व्यवसाय कार्यरत आहेत यामध्ये त्यांच्याकडे अधिकृत परवाना किंवा त्यांच्याकडे जे काही मान्यता प्राप्त डिग्री असणं अपेक्षित आहे। याच्यामध्ये काल सकाळी 10:30 वाजता पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत सारकिन्ही गावामध्ये एक विश्वजित मृत्युंजय विश्वास नावाचा 20 वर्षीय तरुण आपल्याला त्या ठिकाणी पश्चिम बंगालमधला मूळ रहिवासी असणार त्या ठिकाणी प्रॅक्टिस करत असताना आढळला, परंतु त्याच्याकडे कोणतेही परवाना किंवा क्वालिफाईड त्याच्याकडे डॉक्युमेंट आढळले नाहीत। त्यामुळे त्या ठिकाणी आपले तालुका आरोग्य अधिकारी आणि पोलिसांमार्फत धाड टाकून त्याची चौकशी करून त्याच्यावर FIR दाखल करण्यात आलेला आहे। जिल्हा आरोग्य अधिकारी या नात्याने मी ग्रामीण भागातील सर्व जनतेला आवाहन करतो की असे अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणारे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काय लोक आढळले तर जिल्हा परिषद आरोग्य विभाग तात्काळ संपर्क साधावा असे मी सर्वांना आवाहन करतो।